श्री गणेशाय नमः. अनसीन बाप्पाच्या या सिरीजमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत अघोर गणपतीबद्दल. अघोरी मार्ग आणि तंत्र यासारख्या आध्यात्मिक परंपरांमध्ये हा गणपती पूजला जातो. एक भयावह आणि तांत्रिक पैलू आहे हा गणपती. हा गणपती घरगुती उपासनेसाठी नाही तर अघोरी विद्येसाठी पूजला जातो. काळवंडलेला रंग, तीक्ष्ण दात, रक्ताळलेले डोळे, कवट्यांची माळ असं या गणपतीचं रूप अज्ञान आणि मृत्यू या दोन गोष्टी दर्शवतं. या गणपतीचा निवास फक्त स्मशानात असतो. त्याची भयावह प्रतिमा ही इच्छा, भ्रम, कर्म नष्ट करून आयुष्याच्या अंतिम चरणाकडे घेऊन जाते असं म्हणतात. या गणपतीची पूजा घरात केली जात नाही. त्याच्या मागचं कारण असं आहे की अघोरी विद्येने पारंगत असलेले साधू हे तांत्रिक बाबींसाठी या गणपतीला आवाहन करतात. जर घरात या गणपतीची स्थापना केली तर एक विचित्र ऊर्जा येऊन घरातलं वातावरण खराब होऊ शकतं आणि एक निगेटिव्हिटी पसरू शकते. आणि या गणपतीला पूजण्याचे फायदे देखील आहेत. हा गणपती कमकुवतपणा आणि भीतींना तोंड देण्यास मदत करतो, विजयाची प्रेरणा देतो आणि आध्यात्मिक मुक्ती म्हणजेच मोक्ष मिळवून देतो. असं म्हणतात की हा गणपती लाडू आणि मंत्रांचा नाही तर कवट्या, अग्नी आणि शून्याचा गणपती आहे. गणपतीचे हे रूप रौद्र आहे आणि फार गूढ आहे.